आजपासून बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। कन्हेरीच्या मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करतील। अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला सुनेत्रा पवारांनी अभिवादन केलेलं आहे। 23 एप्रिलला बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जयकुमार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयकुमार, अजितदादांच्या स्मृतीस्थळावर जाऊन सुनेत्रा वहिनींनी अभिवादन केलेलं आहे। कन्हेरीमध्ये त्या साधारण केव्हापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर प्रचाराचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे? विक्रांत, आपण बघतोय की आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा शुभारंभ पडणार आहे। बारामतीतल्या आता या कन्हेरी मंदिरामध्ये आहे, या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। संपूर्ण जय तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण मध्यंतरी बघितलं की अजितदादांनी त्यांची गुलाबी अशी त्यांच्या निवडणुकीमध्ये थीम ठेवण्यात आली होती, जॅकेट देखील गुलाबी होतं। तशीच आता गुलाबी असे थीम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। स्टेजवरती देखील फलकावरती देखील अजितदादांचे छायाचित्र ठेवून त्यांची आठवण जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। पवार कुटुंबाच्या अनेक वर्षांपासून एक परंपरा त्यांच्याकडनं जोपासण्यात आलेली आहे की जो कोणतीही निवडणूक असो, पंचायत समितीच्या असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, या संपूर्ण निवडणुकीच्या प्रकाराचा नारळ या कन्हेरी मंदिरातील हनुमानाच्या चरणी नारळ वाढवून या ठिकाणी केला जातो। त्याच पद्धतीने आज देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ याच कन्हेरी मंदिरात हनुमानरायाच्या चरणी नारळ वाढवून केला जाणार आहे। संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे। आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ही पोटनिवडणूक पार पडते। या निवडणुकीमध्ये एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आज त्यांनी अजितदादा ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी ते दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर आता काही वेळात 10:30च्या सुमारास या कन्हेरीतल्या या हनुमानरायाच्या चरणी नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी येतील। थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। विक्रांत, धन्यवाद जयकुमार दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।